चला तर 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील जो प्रॉब्लेम सेट 1.1 आहे त्यातील क्वेश्चन नंबर 2 मधील हे तिसरं क्वेश्चन आपण पाहणार आहेत। याच्यामधून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे। मग यासाठी आपण काय करणार आहेत, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 3 करणार आहेत। मग आपल्याला काय येईल, 6x अधिक 3y इज इक्वल टू 13 3 जा 39, हेला इक्वेशन नंबर 3 देऊ। मग आपण आता ॲडिंग करू, ॲडिंग इक्वेशन 1 and 3, इक्वेशन 3 काय होईल, 6x प्लस 3y इज इक्वल टू 39 आणि 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, यांची बेरीज करायची आपल्याला। सो 3y आणि 3y कॅन्सल होईल, 3y कॅन्सल झाल्याच्या नंतर 6x आणि 2x हे 8x येईल इज इक्वल टू हे 48 येईल। म्हणून याच्यावरून x ची व्हॅल्यू किती येईल, 6 येईल। x ची व्हॅल्यू 6 आपण कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवल्यास पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन नंबर 1 करूया। मग त्याच्यातून काय येईल, 6 गुणिले 2 वजा 3y इज इक्वल टू 9, म्हणून मायनस 3y इज इक्वल टू 9 मायनस 6 दोन्ही 12, म्हणून मायनस 3y इज इक्वल टू मायनस 3, आणि यावरून y ची व्हॅल्यू काय येईल, 1 येईल। अशा प्रकारे आपल्याला y ची व्हॅल्यू 1 आणि x ची व्हॅल्यू 6 यामधून मिळते। पुढील इक्वेशन पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहेत।